या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। पालिका निवडणुकीत इच्छुकांची मनधरणी करताना काही जणांना भाजपानं संधी देण्याचा शब्द दिला, त्यामुळे पालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून कोणाकोणाची वर्णी लागणार याबाबतची उत्सुकता लागून राहिली आहे। पालिका निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापौर पदाच्या आरक्षणाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। यानंतर सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने हालचाली गतिमान होतील। सोलापूर महानगरपालिकेत भाजपला ऐतिहासिक असं यश मिळालं। या पक्षाचे 87 नगरसेवक निवडून आले आहेत। त्या खालोखाल MIMला 8 जागा मिळाल्या आहेत। नियमावलीनुसार प्रत्येक 10 सदस्यांमागे एक स्वीकृत नगरसेवकाची निवड केली जाते। यानुसार भाजपाचे 9 सदस्य निवडले जातील, तर याच नियमानं MIMला एका स्वीकृत नगरसेवकाची संधी आहे। आता या माध्यमातून कोणाकोणाची वर्णी लागू शकते याची चर्चा जोर धरून आहे। भाजपला पालिका निवडणुकीत अभूतपूर्व असं यश मिळालं। या कामी शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची मेहनतही दिसून आली। याचं फलित म्हणून भाजपकडून रोहिणी तडवळकर यांचं नाव जवळपास नक्की असल्याचं बोललं जात आहे। पालिकेतील कारभाराचा अनुभव ही त्यांची जमेची बाजू ठरते। यासह आणखीन एक नाव पक्क मानलं जातं, ते म्हणजे माजी नगरसेविका कुमुद अंकाराम यांचं। त्यांची शिवसेनेची उमेदवारी मागे घेताना त्यांना देण्यात आलेल्या शब्दानुसार त्या प्रमुख दावेदार मानल्या जातात। यासह भाजपचा पालिकेतील अभ्यासू आणि अनुभवी चेहरा म्हणून प्रभाकर जामगुंडे यांचीही वर्णी लागू शकते। या तिघांसह माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनाही स्वीकृत म्हणून संधीचा बोलबाला आहे। माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी भाजपात प्रवेश केला, तिकीट मात्र त्यांना मिळू शकलं नाही। मात्र स्वीकृतच्या यादीत त्यांचं नाव असू शकतं। एक अभ्यासू सदस्य असं त्यांचं लौकिक आहे, तर खास करून पाणी पुरवठ्याबाबत ते प्रभावी ठरू शकतात। यासह आणखीन एक माजी उपमहापौर पालिकेत स्वीकृत म्हणून दिसू शकतात, ते म्हणजे दिलीप कोल्हे। पालिका कारभाराचा असणारा अनुभव, याशिवाय बचत गटाच्या माध्यमातून त्यांचं असणारं कार्य आणि जनाधार हा निकष असू शकतो। एक संघटन शक्ती म्हणून पद्माकर नाना काळे यांच्या नावाची चर्चा पाहायला मिळते। याचबरोबर भाजपकडून डॉक्टर, इंजिनियर यासह पत्रकारिता क्षेत्रातून एका व्यक्तिमत्वास संधी दिली जाऊ शकते। अपेक्षित या नावांसह आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांचाही स्वीकृतच्या यादीत समावेश होऊ शकतो। एकंदरीत पाहता पालिकेत स्वीकृतसाठी मोठी रस्सीखेच आणि लॉबिंग भाजपात पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून काही नावांची शिफारस होऊ शकते। इकडे MIM कडून अनुभवी माजी नगरसेविका असल्यानं फिरदौस पटेल यांच्या नावाचा विचार होईल। यासह गाजी जागीरदार हे देखील स्वीकृतचे दावेदार असू शकतात। एकूणच स्वीकृतसाठी भाजपा आणि MIM कडून कोणती नावं फायनल होतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।